अक्कलकोट गुरववाडी नागणसूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पुलाचे अत्यंत गरज होती, परंतु रेल्वे प्रशासन यांच्याकडे सेंट्रल मुंबई तसेच केंद्र सरकार कार्यालय, रेल्वे मंत्रालय दिल्ली यांच्याकडे गुरववाडी येथील माजी सरपंच तुकाराम विंचुरे, ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन इंगळगी, बसलिंगप्पा इंगळगी, कृष्णा इंगळगी, स्वामी विवेकानंद विचार मंचाचे सर्व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून पुलाचे काम सुरू झाले। गावातील अनेक लोक काम बघण्यासाठी आले आहेत। काशीनाथ मुदगी, सागर देवरमणी, विठ्ठल पुजारी, श्रीकांत कलबुर्गी, निर्मल गुरव, इरेश गुरव, माजी सरपंच राजकुमार बोरगाव, मल्लिकार्जुन इक्कळगी, समर्थ स्वामी, प्रमोद कलबुर्गी, सचिन रावजी, शरणप्पा माशाळे, सिद्धू इक्कळगी, बसवराज फुलारी, सुनील रावजी, विवेक मणुरे, कल्याणी रावजी, काशीनाथ रावजी, काशीनाथ कलबुर्गी, चिदानंद इक्कळगी, सिद्धा देवरमणी, शरणप्पा पुजारी, श्रीमंत मोसलगी, भीमाशंकर इक्कळगी, स्वामी विवेकानंद विचार मंच टीम, समस्त ग्रामस्थ तसेच अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, DRM ऑफिस सोलापूर, कलेक्टर तहसील अक्कलकोट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या पुलासाठी निवेदन दिले आहे। दिल्ली मंत्रालयाला पत्रव्यवहार करून गावची समस्या सांगितली। त्वरित सर्वेक्षण करून पुलाचे काम सुरू करण्यात आले। सुमारे 3 ते 4 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे। निधी मंजूर झाल्याबद्दल भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले। गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचे यावेळी सहकार्य लाभले।
आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या सहकार्यातून आपल्या गावामध्ये एस टीचे पूल अडचणीचा होता. त्यासाठी दादाने प्रयत्न करून आपल्या गावामध्ये अंडरग्राउंडिंग ब्रिज करून आपल्या सहकार्य केल्याबद्दल आणि सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा आभार मानतो आणि रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे राज्यमंत्री यांचाही आभार मानतो. आपल्या गावातील लहानशा गावातील शेतकरी ऊसाच्या गाड्या जात नव्हते आणि गावातील लोकांना गैरसोय होत होती. दवाखाना आणि प्रत्येक कामासाठी आम्ही अक्रोडला जाणं येणं होतं आणि कॉलेजला विद्यार्थ्यांना भरपूर त्रास होता. हे आपल्याला कळून चुकलं की ह्या कामामुळं आपल्या गावातील लोकांचा गैरसोय दूर झालेला आहे. आणि किती आपण ह्या रेल्वे प्रशासनाचा किंवा आपल्या तालुक्याच्या आमदारचा किती अभिनंदन मानलं तरी कमीच आहे. आणि तसंच आपल्या गावातील लोकांचं आणि परिसरातील गावातील तोंडूर, हैदरा, नागणसूर इतर गावाची गैरसोय दूर झालेली आहे. शेतातील ऊस आणि प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला जाण्यासाठी आपल्या गावातील गाड्या टेम्पो जात नव्हते आणि अरुंद अशा ब्रिजमुळं आमच्या अडचणी झाल्या होते. 3,56,00,000 निधी मंजूर झाल्याबद्दल आपण तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आपले रेल्वे मंत्री यांचा पूर्ण आपल्या गावाच्या वतीनं अभिनंदन मानतो. आपण तसेच आपल्या रेल्वे स्टेशनमध्ये नागणसूर स्टेशनमध्ये वरून जाण्या येण्यासाठी ब्रिजची अजून एक अडचण आहे. दादर त्याची अडचण आहे. त्यासाठी तेही गैरसोय दूर करावी अशी आशा बाळगतो. आणि तिथं कंटिन्यू हे असते मालगाडी थांबलेले असतात. तसेच दुसरीकडे जाण्यासाठी हे नाही आहे, ब्रिज नाही आहे. त्या तिथंही करावं, दादर करावं, हे गैरसोयी टाळावी ही नम्र विनंती. मी मल्लिकार्जुन चंद्रशेखर इंगळगी, गुरवाडी ग्रामपंचायत सदस्य. आम्ही आमच्या गावात विद्यार्थ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी खूप बससाठी किंवा मोठ्या गाड्यांसाठी खूप अडचण होती. त्यासाठी रेल्वेने हाईट गेज बसवल्यामुळे एस टी बस आत येऊ शकत नव्हती. त्यासाठी आम्ही 2018 पासून आत्तापर्यंत माननीय आमदार साहेब, खासदार साहेब तसेच रेल्वे मंत्री दिल्ली केंद्रामध्ये पण जाऊन लेटर दिलेले आहे. तसेच आमदार साहेबांनी आमच्या गावासाठी 9 किलोमीटर कॉन्क्रीट रोड दिलेला आहे. रोड दिलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी खूप सुविधा आमदार साहेबांनी केलेल्या आहे. आणि महाराष्ट्र शासनामध्ये एवढे निधी उपलब्ध नसल्यामुळे आमदार दादा कल्याण शेट्टी साहेब तसेच महास्वामीजी सिद्धेश्वर महास्वामीजी यांनीसाठी आमच्या गावासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांनी लेटर दिलेलं आहे आम्हाला, दिल्लीपर्यंत जाऊन तुम्ही हे आणू शकता. त्यासाठी आम्ही दिल्लीला पण लेटर देऊन या पुलाची मागणी केली आहे. आणि आत्ता 2025मध्ये हे काम चालू केलेलं आहे, काम सुरू झालेले आहेत. आणि त्यासाठी 3,56,00,000 रुपये या ब्रिजसाठी रेल्वे केंद्र सरकारने तसेच महाराष्ट्र शासनामधून दिलेले आहे. आणि आमच्या ग्रामस्थांनी त्यासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी माजी सर्व सरपंच उपसरपंच यांनी आम्हाला वेळोवेळी लेटर देऊन सहकार्य केलेलं आहे. आणि तसेच ग्रामपंचायती सर्व मेंबर तसं आपल्या ग्रामपंचायत ग्रामस्थांनी खूप सहकार्य केलेलं आहे. एवढे मला 2 शब्द बोलतो. त्यामुळे हे काम आज पूर्ण होऊ शकलेलं आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेलं आहे. तुकाराम विंचुरे, माजी सरपंच गुरवाडी. आपल्या गावामध्ये एस टी गुरवाडी ते नागणसूर एस टी मधून येत होती. ब्रॉडगेज रेल्वेने बसवल्यामुळं गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. आम्ही आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांना भेटून आम्ही आमच्या गावातील एस टी चालू असूनसुद्धा विद्यार्थ्यांना अक्रोडला जाण्या येण्यासाठी गावातील शेतकरी वर्ग आणि गावातील विद्यार्थी आणि गावातील इतर मंडळी प्रत्येक कामासाठी, आरोग्य दवाखान्यासाठी किंवा अनेक अडचणीसाठी अकोटला जाणं येणं चालू होती. पण एस टी पूलच्या ब्रिजपासून येऊन परत माघारी जात होती. त्यामुळे सगळ्यांची गैरसोय झाल्यामुळं आम्ही आमदार साहेब सचिनदादा कल्याण शेट्टी यांना भेटून निवेदन दिलो. त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन आपल्या रेल्वे ब्रिजच्या आपल्या DRM साहेबांना त्यांनी फोनवर सांगून आपल्या तालुक्याचे निधीमधून देता येत नाही, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निधीतून आपण सहकार्य करू
म्हणून आपल्या स्वामी विवेकानंद विचारमंच यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगून त्यांनी त्यांच्याकडनं आमदारांच्या सहकार्याने त्यांच्या लेटर दिल्यामुळे आपल्या DRM साहेबांनी त्याचे तात्काळ सहकार्य करून 3,56,00,000 रुपये निधी मंजूर केलेला आहे. हे रेल्वे राज्यमंत्री आणि आपले सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या सहकार्यातून आपल्या गावातील सारे शेतकरी मंडळी त्यांच्या शेतातून ऊस जात नव्हते. आपल्या गावातील लोकांची भरपूर अडचणी होती. ह्याच्यामुळे आमचा प्रश्न मिटला. याला मेन कारणीभूत म्हणजे आपले सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार झाल्यापासून आमच्या गावातील विविध काम झालेलं आहेत. तसेच अक्कलकोट ते गुरववाडीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करून आपल्या गावातील लोकांचा फारशे सोय झालेला आहे. सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार साहेबांचा कितीही आभार मानलं तरी आपण कमीच आहे. आपल्या गावातील लोकांच्या वतीनं आम्ही दादांच्या अभिनंदन मानतो. आपल्या विद्यार्थ्यांची सोय भरपूर झालेली आहे. नमस्कार. मी बसलिंगप्पा इंगळगी गुरववाडी. गेल्या अनेक 4-5 वर्षापासून आमच्या गावाला एक मोठं समस्या भेडत होते. जुनी पूल होते ते रेल्वेच्या पाणी वाहण्यासाठी होते, आपल्या तळ्याची पाणी वाहण्यासाठी होते. त्यामुळे तिथलं वाहतूक नव्हतं त्या पूलवरनं. त्या पूलची हाईट गॅस बसवल्यामुळे जड वाहनं तिथनं जात नव्हते, बस SP वगैरे. त्यामुळे आम्ही सतत प्रयत्न करून म्हणजे 3 ते 4 वर्ष सतत प्रयत्न करून आपले लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या प्रयत्नातून आणि जय सिद्धेश्वर स्वामी महास्वामी खासदार यांच्या प्रयत्नातून आणि आपल्या गावातले प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य झाले, मल्लिकार्जुन इंगळगी, तुकाराम विंचुरे माजी सरपंच आणि गावातील सर्व आपले नागरिक हे खूप समस्या भेडत होते. तिथे प्रयत्न करा काहीतरी करून आपल्याला मुलांना शाळेला जाण्या येण्यासाठी बस गावापर्यंत यावं आणि जे आजारी माणसं वगैरे दवाखान्यात वगैरे जाण्यासाठी त्यांचंही खूप अडचण होते. त्यांनाही बस वगैरे मोठे वाहनं जाण्यासाठी प्रयत्न करा, फुल व्हायला पाहिजे आपल्याकडं. म्हणून आम्ही इथून पार आमदार साहेबापासून ते पार दिल्ली रेल्वे मंत्रालयापर्यंत प्रयत्न करून हे काम सक्सेस झालेले. आज त्याचं काम चालू आहे आणि इथून पुढं वाहतूक आपल्या गुरववाडीसाठी सुरळीत होणार आहे. आणि आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला अक्कलकोट ते गुरववाडी कॉन्क्रीटचे रस्ता करून दिलेले आहे. त्यामुळे इथून पुढं जे आपले वाहतुकीची समस्या होती ते पूर्णपणे मिटलेलं आहे आणि आमदार साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो. गुरववाडी ग्रामस्थातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वामी विवेकानंद विचारमंच टीमने जे अतोनात प्रयत्न केले, आमदार साहेबांना भेटून, खासदार साहेबांना भेटून, वार DRM साहेबांना भेटून, मुख्यमंत्री मंत्रालयापर्यंत जी काही मागणी होती आमची, म्हणजे जुन्या पूल होती त्यास लोखंडी रॉड लावल्यामुळे जड वाहने अथवा कॅरेट असलेले बस बंद झाली होती आणि आम्हाला अक्कलकोटला शाळेला जाण्यासाठी बसेसची सोय नव्हती. गावात शाळेची सोय नाही. अक्कलकोटला कॉलेज वगैरे जाण्यासाठी येण्यासाठी खूप सोय होती. लोखंडी रॉड असल्यामुळे ते सगळं वाहने बंद झाले. मग नंतर आम्ही सगळं टीमच्या वतीने मागणी केली. मग मागणी केल्यावर लवकरात लवकर आपली काम पूर्णतः पूल मंजूर होऊन पुलाचे काम चालू आहे. बरं, वाहन काय खालनं जाणार का वरनं जाणार? खालून म्हणजे कुठलेही जड वाहने जाऊ शकत नाही त्या पुलामधून, लोखंडी रॉड असल्यामुळे. आता दुसऱ्या पुलाची हाईट जास्त असल्यामुळे जाऊ शकते. दुसऱ्या पुलाची सोय केली आहे. त्या पुलाचे आज काम चालू आहे. जुनी पूल 9 फुटाचे, आता नवीन हाईट गेज झाला. नवीन पूल आता 12 फुटाचे, 12. नमस्कार. मी मल्लिकार्जुन चंद्रशेखर इंगळगी, गुरववाडी ग्रामपंचायत सदस्य. आम्ही आमच्या गावात विद्यार्थ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी खूप बससाठी किंवा मोठ्या गाड्यांसाठी खूप अडचण होती. त्यासाठी रेल्वेने हाईट गेज बसवल्यामुळे ST बस आत येऊ शकत नव्हती. त्यासाठी आम्ही 2018पासून आत्तापर्यंत माननीय आमदार साहेब, खासदार साहेब तसेच रेल्वे मंत्री दिल्ली केंद्रामध्ये पण जाऊन लेटर दिलेले आहे. तसेच आमदार साहेबांनी आमच्या गावासाठी 9 किलोमीटर कॉन्क्रीट रोड दिलेला आहे. रोड दिलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी खूप सुविधा आमदार साहेबांनी केलेल्या आहे. आणि महाराष्ट्र शासनामध्ये एवढे निधी उपलब्ध नसल्यामुळे आमदार दादा कल्याण शेट्टी साहेब तसेच महास्वामीजी सिद्धेश्वर महास्वामीजी यांनीसाठी आमच्या गावासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांनी लेटर दिलेलं आहे आम्हाला, दिल्लीपर्यंत जाऊन तुम्ही हे आणू शकता. त्यासाठी आम्ही दिल्लीला पण लेटर देऊन या पुलाची मागणी केली आहे. आणि आत्ता 2025मध्ये हे काम चालू केलेलं आहे, काम सुरू झालेले आहेत. आणि त्यासाठी 3,56,00,000 रुपये या ब्रिजसाठी
रेल्वे केंद्र सरकारने तसेच महाराष्ट्र शासनामधून दिलेले आहे आणि आमच्या ग्रामस्थांनी त्यासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी माजी सर्व सरपंच उपसरपंच यांनी आम्हाला वेळोवेळी लेटर देऊन सहकार्य केलेलं आहे आणि तसेच ग्रामपंचायती सर्व मेंबर तसं आपले ग्रामपंचायत ग्रामस्थांनी खूप सहकार्य केलेलं आहे. एवढे मला 2 शब्द बोलतो. त्यामुळे हे काम आज पूर्ण होऊ शकलेलं आहे. हां, त्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेलं आहे. चंद्रशेखर मी मल्लिकार्जुन चंद्रशेखर इंगळगी, ग्रामपंचायत गुरवाडी. आमच्या या गुरवाडीला रेल्वे आपल्या बससाठी काही सुविधा नव्हती. हाईट गेज किंवा बसवल्यामुळे रेल्वेने हाईट गेज बसवल्यामुळे गॅरेजवाले बस येत नव्हते. त्यासाठी आम्ही 2018पासून प्रयत्न करत होतो. यासाठी आम्ही आमदारांना खासदारांना तसेच जिल्हाधिकारी, कलेक्टर, रेल्वे विभाग, DRM, तसेच वैष्णव आपले रेल्वे अधिकारी मंत्रालय, दिल्ली मंत्रालय या सगळ्या या ठिकाणी अर्ज देऊन तसेच आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 50 लाख देतो आमच्या महाराष्ट्र शासनाकडून, परंतु 50 लाखामध्येही ब्रिज होण्यासारखं नव्हती. त्यासाठी त्यांनी आमदार साहेबांनी आम्हाला लेटर दिली, तुम्ही पुढं वर दिल्लीपर्यंत जावा. तसेच सिद्धेश्वर महास्वामीजींनी पण आम्हाला लेटर दिलं, तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊन तिथून मागणी करा. अशा प्रकारे आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन सुमारे 3,54,00,000 रुपये या ब्रिजसाठी आणले आहेत. तसेच आमची एक गावामध्ये स्वामी विवेकानंद टीम आहे. त्या प्रत्येक टीमनी प्रत्येक सदस्यांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तसे ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी माजी सर्व सरपंच उपसरपंच यांनी प्रत्येक वेळी आम्हाला लेटर देऊन मदत केलेली आहे आणि तसेच ग्रामपंचायत वतीनेही खूप प्रयत्न आमचे केलेले आहेत. तसेच ग्रामस्थ पण खूप मदत केलेली आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही या गावात काय अडचण होती? शाळेच्या एकीकडे शाळेच्या मुलांना कॉलेज जाण्यासाठी पण अडचण होती आणि बस पण या जुन्या पुलामधून जात नव्हतं. तर सध्या तुम्ही याचा पाठपुरावा याच्या अगोदर पण DRM साहेबांना दिलं होतं. हो, त्याच्या अगोदर ब्रिजचं काम, ब्रिजचं जे पूल होतं, पुलाच्या साईडला लोखंडी होतं, ते लोखंडी सुद्धा काढलं नाही. त्याच्यामुळं मुलांना पण, शाळेच्या मुलांना पण काही अडचण होतं गावासाठी. तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊन हे पूलची जी मागणी आणलेलं आहे, हो. आता पुढे काय बस जाण्यासारखा मार्ग नाही का? आता बस पण जाऊ शकते, कॅरेजची, विदाऊट कॅरेजची आणि मेन ऊसाची गाडीचं पण जात नव्हतं, ते ऊसाची गाडी पण आता जाऊ शकते. आणि तुम्हाला शेतकऱ्यांचं पण आहे अडचण होतं. शेतकऱ्यांचं अडचण होते. सर्व प्रकारचे वाहन आता जाऊ शकते. आणि पुढं ते तोळनोरे, नागुणसुरे, मराठवाडा या गावांना पण खूप समस्या होती बससाठी. आता बस पण जाऊ शकेल. किती वाजेपर्यंत काम चालू होणार? आता हे किती वाजेपर्यंत? 3:30 पर्यंत काम चालू होणार. 3:30 वाजेपर्यंत काम होणार. त्याच्यानंतर ट्रॅक बसवल्यानंतर 1-2 महिने परत एक आठवड्याने परत पूर्ण कंप्लीट काम होणार. 8 दिवसांनी ते पूल बसून काम कंप्लीट होणार. 1 महिना सगळं करून देणार. आणि अजून एक विशेष म्हणजे आपलं खासदारचं इलेक्शन होतं गेल्या वर्षी. त्यावेळी सचिनदादा कल्याणसाठी आमदार साहेबांना आम्हाला नंबर दिला, तुमची कुठल्याही गावाची समस्या असेल तर तुम्ही डायरेक्ट दिल्लीला पण कॉल करू शकता. अशा प्रकारे आम्ही दिल्लीला कॉल केलो, मंत्रालय दिल्ली आपल्या केंद्रामध्ये. त्यांनी 8 दिवसात सर्वे करा म्हणून ऑर्डर आले करून आणि 8 दिवस सर्वे करून कामाचा शुभारंभ केला त्यांनी. मोदी साहेबांना मी अभिनंदन करतो, धन्यवाद म्हणतो. त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावाची समस्या करून दिली आणि पुलाचे काम सुरू केले. पुलाचे काम काय, किती लाखाचं काय? 3,54,00,000.